आता आपण रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाव वाटी इतकं सुकं खोबरं घेतले, ते घालायचं। सोबतच 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, मूठभर हिरवी कोथिंबीर घ्यायची। कोथिंबीर नक्की घाला, यामुळे या रस्सा भाजीला चव खूप छान येते। आणि एक छोटा अर्धा चमचा इतके जिरे घालायचे। आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला एक थेंबभरही पाणी न घालता फिरवून वाटून घ्यायचं। पूर्ण बारीक पेस्ट तयार नाही झाली तरी चालेल, थोडंसं जाडसर वाटण राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही। तर इथे पहा, एक थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घेतले। वाटण तयार झाले। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। तर या ठिकाणी ना मी रस्सा भाजी आणि सुक्की भाजी बनवण्यासाठीची तयारी एकाच वेळी करून घेणार आहे, कारण आपला भात शिजतोय तोपर्यंत आपली ही तयारी करून होते आणि सोबतच मग एका गॅसवरती आपली रस्सा भाजी बनवून होते आणि एका गॅसवरती सुक्की भाजी। तर इथे मी 2 कांदे घेतले आहेत। एक कांदा मी रस्सा भाजीसाठी चिरून घेणार आहे आणि एक कांदा सुक्की भाजी बनवण्यासाठी। तर आता या ठिकाणी हे दोन्ही कांदे मी उभे आडवे बारीक चिरून घेते। तर इथे पहा, दोन्ही कांदे मी चिरून घेतले आहेत। आता त्यासोबतच सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा चिरून घेते। आता हिरवी मिरची तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरली तरी चालेल। तर इथे मी हिरवी मिरची चिरून घेतली आहे। त्यासोबतच सुक्की भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी लसूणसुद्धा आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे। त्यासाठी इथे माझ्याजवळ लसणाच्या एकदम बारीक पाकळ्या होत्या, त्यासाठी मी 10 ते 12 पाकळ्या घेतल्या आहेत। जर मोठ्या पाकळ्या असतील तर 4 ते 5 घ्या। सोबतच थोडे जिरे घालायचे आणि आता लसूणसुद्धा खलबत्त्यामध्ये आपण जाडसर कुटून घेऊयात। तर इथे पहा, लसूणसुद्धा जाडसर कुटून घेतला आहे आणि या ठिकाणी आपली रस्सा भाजी आणि सुक्की भाजी बनवण्याची तयारी झाली आहे। आता या ठिकाणी मी वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 4 वांगी घेतली आहेत। आता ही वांगीसुद्धा आपण चिरून घेऊयात। तर या ठिकाणी मी एका वांग्याच्या 2च फोडी अशा करून घेणार आहे। तुम्ही वांग 4 फोडींमध्ये चिरून घेतलं तरीसुद्धा चालेल। तर इथे पहा, सर्व वांगी एकाच पद्धतीने मी चिरून घेतली आहेत। आपली रस्सा भाजी आणि सुक्या भाजीची तयारी होईपर्यंत भातसुद्धा छान शिजलाय। आता सर्वात आधी आपण जी रस्सा भाजी बनवणार आहोत त्याला फोडणी देऊयात आणि त्यानंतर सुक्की भाजी बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं। तेल गरम झालं की जो कांदा आपण चिरून घेतला होता तो कांदा घालायचा आणि आता कांदा तेलामध्ये हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। या ठिकाणी भाज्या बनवण्यासाठी मी बिडाची भांडी वापरते, त्यामुळे जेवण तर पौष्टिक बनतंच आणि चवीलाही भन्नाट लागतं। तर इथे कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण जे लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा, कारण मोठ्या आचेवरती जर हे साहित्य परतून घेतलं तर मसाला कोरडा आहे, त्यामुळे लगेच करपू शकतो। तर इथे पहा, मसाला कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतलाय। तुम्हाला दिसत असेल मसाल्याला बाजूनी तेलही सुटायला लागले। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालून घेणार आहोत। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखट नसते, मी रंगासाठी वापरतीये। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि या ठिकाणी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा आणि एक 3 ते 4 चमचे पाणी यामध्ये घालायचं। पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाले छान कच्चेपणा जाईपर्यंत भाजले जातात, मसाल्याला छान तेलही सुटतं आणि सोबतच तेलाचं प्रमाण यामध्ये कमी लागतं आणि कमी तेलामध्ये सुद्धा मसाला छान असा परतला जातो। त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आणि मसाले थोडंसं पाणी घालून त्या पाण्यामध्ये भाजून घ्यायचे। तर इथे पहा, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झालाय। मसाल्याचा तुम्ही रंग पाहू शकता, किती सुंदर आलाय। आता यामध्ये जी वांगी आपण चिरून घेतली होती ती घालायची आणि मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायची। वांगी घातल्या किंवा कोणतीही तुम्ही रस्सा भाजी बनवताय ना, तेव्हा लगेच पाणी घालायचं नाही। जी कोणती तुम्ही भाजी बनवताय ती सुरुवातीला मसाल्यासोबत परतून घ्यायची, थोडीशी वाफवून घ्यायची आणि मगच पाणी घालायचं। तर इथे थोडा वेळ वांगी मी परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठही घातलं होतं। मीठ घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटभर ही वांगी मी मसाल्यासोबत परतून घेतली। आता झाकण ठेवायचं आणि याला एक वाफ काढून घ्यायची। तर या पद्धतीने अशी वांगी किंवा कोणतीही भाजी वाफवून घेतली ना की भाजीची चव खूप छान लागते।
तर इथे पहा 1 ते 1.5 मिनिटं ही वांगी झाकण ठेवून मध्यम आचेवरती मी छान अशी वाफवून घेतली आहेत। आता पुन्हा एकदा आपण खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये 2 ते 2.5 ग्लास इतकं मी पाणी घालणार आहे। तर इथे ही रस्सा भाजी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवते, त्यानुसार या ठिकाणी मी पाणी घातले, कारण भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आटणार, त्यामुळे भाजीचं प्रमाण कमी होणार, त्यामुळे तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी घाला। पाणी घातल्यानंतर आता याला आपण एक उकळी काढून घेऊयात। तर इथे पहा भाजीला छान अशी उकळी आली आहे। गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 3 मोठे चमचे इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजी एकदा आपण मिक्स करून घेऊयात। आपण वांगी मसाल्यासोबत परतून घेतानाच यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालायची गरज नाहीये। आता मंद आचेवरतीच ही वांग्याची रस्सा भाजी आपण शिजवून घेणार आहोत। आता वांग्याची रस्सा भाजी शिजतीये तोपर्यंत आपण सुकी भाजी बनवून घेऊयात। तर ही भाजी मी बाजूच्या गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देते आणि आता या गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलाय। तर या ठिकाणी आपली सुकी भाजी आणि चपात्या बनवून होईपर्यंत रस्सा भाजी अगदी छान परफेक्ट शिजते, वांग सुद्धा छान शिजतं। तर आता इथे पॅन गरम झालाय, यामध्ये 1-2 चमचे इतकं तेल घालायचं। तेल पॅनमध्ये पसरवून घ्यायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये आपण लसूण आणि जिरं जे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं ते घालायचं। यासोबतच यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालायची। हिरवी मिरची सुरुवातीला डायरेक्ट तेलामध्ये घालायची नाही, नाहीतर मग मिरची करपते किंवा त्याचा जास्त तिखटपणा तेलामध्ये उतरतो, त्यामुळे लसूण घातल्यानंतरच वरून हिरवी मिरची घालायची आणि आता हे सर्व लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, कांदा जास्त करपू द्यायचा नाही किंवा सोनेरी रंग येईपर्यंत सुद्धा परतायचा नाहीये, फक्त हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा कांदा सुद्धा मी हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 जुडी मेथीची भाजी स्वच्छ साफ करून घेतली होती, पाण्याने धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवली होती, सर्व पाणी निथळून घेतले। आता ही भाजी सुद्धा यामध्ये घालायची। तर या ठिकाणी मेथीच्या भाजीमध्ये पानांसहित जी कोवळी देठं होती ती सुद्धा मी घेतली आहेत। आता ही सर्व भाजी मी पॅनमध्ये काढून घेतली आहे। आता ही भाजी आपण परतून घेऊयात। तर भाजीमध्ये मी सुरुवातीला मीठ अजिबात घालणार नाहीये, कारण मेथीची भाजी असो किंवा कोणतीही पालेभाजी असो, परतल्यानंतर त्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे सुरुवातीला मीठ घातलं की मिठाचं प्रमाण भाजीमध्ये जास्त होऊ शकतं, त्यामुळे भाजी सुरुवातीला मी परतून घेणार आहे। परतून घेतल्यानंतर भाजीची क्वांटिटी कमी झाली की मगच त्यामध्ये मीठ घालायचं। तर इथे पहा भाजी मी परतून घेतली आहे, अगदी पॅन भरून भाजी होती आणि परतून घेतल्यानंतर पहा किती कमी झाली आहे। आता यामध्ये या स्टेपला मी चवीनुसार मीठ घालणार आहे। तर या ठिकाणी एक छोटा अर्धा चमचा इतकंच मीठ मी यामध्ये घातलं आहे आणि सोबतच या भाजीची चव आणखी वाढावी त्यासाठी यामध्ये मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालणार आहे। अशा पद्धतीने बनवलेली मेथीची भाजी मला प्रचंड आवडते। तुम्हाला कोणत्या पद्धतीची आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घातल्यानंतर भाजीमध्ये मिक्स करायचं आणि भाजी पुन्हा परतून घ्यायची, म्हणजे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये एकसारखं मिक्स होईल। तर इथे भाजी मी परतून घेतली आहे। आता झाकण न ठेवताच ही भाजी मी शिजवून घेणार आहे। मध्यम आचेवरती भाजी शिजायला जास्तीत जास्त तुम्हाला 4 ते 5 मिनिटं लागू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही। तर आता ही भाजी झाकण न ठेवता मी शिजवून घेते। जर मेथीची भाजी झाकण ठेवून शिजवून घेतली तर त्याला कडूपणा येतो, त्यामुळे झाकण न ठेवता शिजवून घ्यायची। तर इथे पहा मेथीची भाजी मी शिजवून घेतली, एक 4 ते 5 मिनिटांमध्येच भाजी छान शिजली आहे। तुम्ही या ठिकाणी भाजीचा रंग पाहू शकता। सोबतच भाजी बनवण्यासाठी मी बिडाचं भांडं वापरले, त्यामुळे तर भाजी अजूनच पौष्टिक झाली आहे। तर इथे भाजी तयार झाली आहे, सोबतच बाजूच्या गॅसवरती आपली वांग्याची रस्सा भाजी शिजतीये। आता आपण पटकन चपात्या बनवून घेऊयात। चपात्या बनवून होईपर्यंत आणि सुक्की भाजी बनवून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता इथे आपली वांग्याची तर्रीदार झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी सुद्धा बनवून तयार झाली आहे। आता वरून आणखी मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते। कोथिंबीर घातल्यानंतर रस्सा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही पाहू शकता, छान घट्टसर अशी ही रस्सा भाजी तयार झाली आहे। भात सुद्धा तयार झालाय, चपाती तयार आहे। आता आपण ताट वाढून घेऊयात।
तर इथे माझ्या आवडीची दुपारच्या जेवणाची थाळी बनवून तयार झाली आहे। त्यामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार आणि चविष्ट अशी वांग्याची रस्सा भाजी, सोबतच छान मऊसूद असा भात आहे आणि तूप घातलंय भातामध्ये, त्यामुळे भाताचा सुगंधही खूप छान येतोय। त्यासोबतच मस्त अशी बिडाच्या तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये बनवलेली मेथीची भाजी। या पद्धतीने मेथीची भाजी बनवून पहा, अजिबात कडू लागत नाही आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलवरती तिळाची चटणी, जवसाची चटणी, सोबतच कारळ्याची चटणी अशा रेसिपीज आहेत, त्यासुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी ट्राय करू शकता। आणि एकदा ही दुपारच्या जेवणाची थाळीसुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। तर या ठिकाणी भाज्या बनवण्यासाठी मी बिडाची भांडी वापरते, कारण बिडाच्या भांड्यामध्ये बनवलेले पदार्थ चवीला तर उत्तम लागतातच, पण पौष्टिकसुद्धा असतात। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि आता मध्यम आचेवरती कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे पहा, कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत कांद्यासोबत मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। तर इथे पहा, टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा मी या ठिकाणी गरम मसाला घेतलाय। तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला वापरलात तरी चालेल। एक छोटा अर्धा चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची, जी तिखट नसते, आणि 1 चमचा यामध्ये कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा। त्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पावडर मसाले एक अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि आता पाण्यामध्ये हे सर्व साहित्य मसाले तेल सुटेपर्यंत मी छान असे परतून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, पाण्यामध्ये सर्व मसाले, सर्व साहित्य मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले। तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। त्यासोबतच इथे मी 2 चमचे तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, ती सुद्धा घालायची। डाळ मी अजिबात भिजवून घेतली नाहीये, धुवून लगेच वापरतीये। शेवग्याची शेंग आणि डाळ घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायची आणि एक अर्धा मिनिट हे मध्यम आचेवरती छान असं परतून घ्यायचं। सर्व साहित्य मध्यम आचेवरती परतून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती एक वाफ काढायची। अशा पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालता भाज्या वाफवून घेतल्या ना की भाजी चवीला छान होते, त्यामुळे सुरुवातीला वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं मी सर्व साहित्य छान असं वाफवून घेतलंय। तुम्ही पाहू शकता छान रंग आलाय, बाजूनी तेलही सुटले, म्हणजे सर्व साहित्य मसाला परफेक्ट असा भाजला गेलाय। त्यानंतर आता यामध्ये एक 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं। तर या ठिकाणी ही रस्सा भाजी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवतेय, त्यानुसार पाण्याचा वापर केलाय। आणि शेवग्याची शेंग छान शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे, म्हणजे आटवून घ्यायची आहे। त्यामुळे पाणी तुमच्या अंदाजानुसार थोड्याशा जास्त प्रमाणामध्येच वापरा। पाणी घातल्यानंतर मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घेतली आहे। मीठ आपण यामध्ये सुरुवातीलाच घातलं होतं, त्यामुळे पाणी घातल्यानंतर मीठ मी यामध्ये घातलं नाही। आता मोठ्या आचेवरती एक उकळी काढली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भाजीमध्ये ते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता मंद आचेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी फोडणीला देईपर्यंत भात सुद्धा छान शिजलाय। आता ही शेवग्याच्या शेंगेची भाजी बाजूच्या गॅसवरती मी शिजायला ठेवते आणि आता आपण मस्त चटपटीत अशी सुक्की भाजी बनवून घेऊया। तर सुक्की भाजी बनवण्यासाठी मी गॅसवर बिडाचा पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत, त्या घालायच्या।
त्यासोबतच यामध्ये चिमूटभर हिंग घालायची। त्यानंतर इथे मी 3 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या। आणि आता हे सर्व साहित्य लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, लसणाला छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। तर इथे तुम्ही पाहू शकता लसणाला सोनेरी रंग येईपर्यंत साहित्य मी मध्यम आचेवरती परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आता कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त वेळ परतायचा नाही किंवा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, हलका सोनेरी रंग येईपर्यंत किंवा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा यामध्ये धणे पावडर घालायची। धणे पावडर थोडेसे जास्त प्रमाणात वापरली तरी सुद्धा चालेल। हळद आणि धणे पावडर घातल्यानंतर आता हे पावडर मसाले कच्चेपणा जाईपर्यंत एक अर्धा मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचे। तर या ठिकाणी सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 पाव भेंडी स्वच्छ धुवून थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतली आहे, ती भेंडी यामध्ये घालायची। आणि त्यासोबतच इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय तो घालायचा। आणि आता यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। आणि आता हे सर्व साहित्य मिक्स करून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती आपण परतून घेणार आहोत। टोमॅटो सुरुवातीला तेलामध्ये अजिबात परतून घेऊ नका, अशा पद्धतीने भेंडी सोबत घाला आणि त्यानंतरच परतून घ्या, म्हणजे भेंडीची भाजी चवीला छान होते आणि भेंडी चिकट होत नाही, छान मोकळी तयार होते। तर इथे मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं छान असं सर्व साहित्य मी परतून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पाण्याचा थेंबही न घालता ही भेंडीची भाजी शिजवून घ्यायची। तर इथे पहा 1-2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती भाजी मी शिजवून घेतली आहे। एकदा झाकण काढायचं, भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची, म्हणजे खाली लागून करपणार नाही। त्यानंतर पुन्हा पॅनवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा ही भाजी मंद आचेवरती छान अशी शिजवून घ्यायची। याच पद्धतीने झाकण काढून अधूनमधून मिक्स करायचं, म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही। आणि मिठामुळे, टोमॅटोमुळे छान पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा वापर न करता सुद्धा ही भेंडीची भाजी छान शिजते। फक्त मंद आचेवर शिजवून घ्यायची, गॅसचा फ्लेम कुठेही मीडियम किंवा हाय करायचा नाही। तर इथे पहा अधूनमधून झाकण काढून मिक्स करत ही भाजी एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवरती मी शिजवून घेतली आहे। मस्त अशी भेंडी शिजली आहे, मी यामध्ये थेंबभरही पाण्याचा वापर केला नाहीये। त्याचसोबत इथे तुम्ही पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झाली नाहीये, एकदम मोकळी तयार झाली आहे। इथे तुम्ही पाहू शकता भेंडी ही छान शिजली आहे। तर इथे भेंडीची भाजी तयार झाली आहे, भात तयार झालाय। बाजूच्या गॅसवरती मस्त शेवग्याची शेंगेची रस्सा भाजी शिजतीये। आता आपण पटकन चपात्या बनवून घेऊयात। तर इथे मी सर्व चपात्या बनवून घेतल्या आहेत, बाकीची सुक्की भाजी भात सुद्धा आपला तयार झाला आहे। आणि इथे पाहू शकता मस्त शेवग्याच्या शेंगेची रस्सा भाजी सुद्धा तयार झाली आहे। आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाहीये, तरी सुद्धा भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। सोबतच शेवग्याची शेंग सुद्धा छान मऊसूत शिजली आहे। आता गॅस बंद करूयात आणि आपण ताट वाढून घेऊयात। तर इथे पहा आपलं परफेक्ट असं दुपारच्या जेवणाचं पूर्ण ताट बनवून तयार झाले। योग्य नियोजनानुसार जर हा स्वयंपाक तुम्ही बनवलात तर फक्त 45 मिनिटांमध्ये ही पूर्ण थाळी बनवून तयार होते। आणि यातील सर्वच पदार्थ चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतात। अशा पद्धतीने जर ही थाळी बनवली तर घरचे सुद्धा अगदी पोट भरून जेवतील। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की 1-2 मोठे चमचे इतकं तेल यामध्ये घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत। त्यामध्ये इथे मी 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 1 छोटा चमचा जिरे घेतले आहेत। खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनिट हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे। खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो कांदा घालायचा। कांद्यासोबतच जी आलं लसणाची पेस्ट आपण तयार करून घेतली होती ती सुद्धा घालायची। 1 मोठा चमचा इतकी ही आलं लसणाची पेस्ट तयार होईल। त्यानंतर आता कांद्यासोबत आलं लसूण सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं। तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतले। त्यानंतर आता यामध्ये जो टोमॅटो आपण चिरून घेतला होता तो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा।
टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत पटकन परतला जावा यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घातले। मिठामुळे टोमॅटो छान मऊसूद होतो आणि पटकन परतला सुद्धा जातो। तर इथे पहा टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मिरची पावडर मी रंगासाठी वापरली आहे, तिखट नाहीये। त्यानंतर एक छोटा चमचा इतकी धणे पावडर घालायची, एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलाय। पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत सर्व मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला करपत नाही, तेलाची जास्त गरज पडत नाही आणि मसाले सुद्धा छान भाजले जातात। आणि त्यासोबतच यामध्ये मी तुम्हाला आणखी एक सिक्रेट मसाला सांगणार आहे, ज्यामुळे हा अख्खा मसुरा अगदी ढाब्यावर मिळतो ना त्याच चवीचा तयार होतो। तर इथे पहा सर्व मसाले पाणी घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत मी छान असे भाजून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये आपण जो अख्खा मसुरा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातील पाणी काढायचं आणि तो मसुरा यामध्ये घालायचा। मसुरा घातल्यानंतर मसाल्यासोबत मिक्स करायचा, 2 मिनिटं मध्यम आचेवर परतून घ्यायचा। तर इथे हा अख्खा मसुरा 1-2 मिनिटं मी छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये मॅगी मसाला घालायचा। तर हाच तो सिक्रेट मसाला आहे, ज्यामुळे या मसुऱ्याची चव अगदी ढाब्यावर अख्खा मसुरा मिळतो ना तशीच किंवा त्यापेक्षा सुद्धा भन्नाट लागते म्हटलात तरी चालेल। तर इथे मॅगी मसाला घातल्यानंतर मिक्स करून 1 मिनिटभर हे सर्व परतून घेतलंय। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी घालणार आहे। मसुरा मी 4 ते 5 लोकांसाठी बनवते, त्यानुसार पाणी घातले। तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार पाणी घालू शकता। शिजल्यानंतर मसुरा छान घट्टसर तयार होतो। तर इथे पाणी घातल्यानंतर मसुरा मसाला पाण्यासोबत मिक्स करून घेतलाय। चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा यामध्ये तूप घालायचं। तुपामुळे मसुऱ्याची चव तर वाढतेच पण सुगंधही छान येतो। तूप घातल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कुकरचं झाकण लावायचं, मध्यम आचेवरती कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। मसुरा जर भिजवून घेतला नसेल तर 7 ते 8 शिट्ट्या करून घ्या। मसुरा फोडणीला टाकेपर्यंत भात सुद्धा शिजला आहे। आता तो कुकर बाजूला ठेवूयात आणि आपण मस्त अशी सुक्की भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की 1-2 चमचे इतकं यामध्ये तेल घालायचं। तर इथे मी बिडाच्या पॅनमध्ये सुक्की भाजी बनवतेय। बिडाच्या भांड्यामध्ये बनवलेले अन्नपदार्थ चवीला पौष्टिक असतात आणि रुचकरही होतात। तुम्हाला जर हा बिडाचा पॅन घ्यायचा असेल तर मला कमेंट करा किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। माझा जर कूपन कोड सरिता हा वापरला तर तुम्हाला आणखी 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो आणि 1 चमचा लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलाय, त्या लसणाची पेस्ट घालायची। सर्व साहित्य लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे पहा सर्व साहित्य मी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय। त्यानंतर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता हा टोमॅटो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा। आता टोमॅटो पटकन परतला जावा, छान मऊसूद व्हावा यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घातले। मीठ घातल्यानंतर आता टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत आपण परतून घेऊयात। तर इथे पहा टोमॅटो मीठ घातल्यानंतर छान मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतलाय। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर। तर ही लाल मिरची पावडर तिखट नाहीये, मी फक्त रंगासाठी वापरतीये। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच ज्या खलबत्त्यामध्ये मी लसूण ठेचून घेतला होता त्या खलबत्त्यामध्येच थोडंसं पाणी घालून यामध्ये मिक्स केलंय, म्हणजे खलबत्त्याला जो लसूण लागला होता तो वाया जाणार नाही। पाणी घातल्यानंतर आता हे मसाले सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता या भाजीमध्ये तिखटपणासाठी मी हिरवी मिरची वापरली आहे, पण जर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तर कांदा लसूण मसाला 1 छोटा अर्धा चमचा इतका यामध्ये नक्की घाला। त्यानंतर इथे मसाले तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असे परतून झाले आहेत। आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत। तर इथे भाज्यांमध्ये मी अर्धी वाटी फ्लॉवर, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 1 मध्यम आकाराची शिमला मिरची मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेत आणि 1 छोटी वाटी वाटाणा घातलाय। भाज्या घातल्यानंतर त्याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं आणि आता या भाज्या आपण भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती छान अशा परतून घेणार आहोत।
तर इथे 2 मिनिटं भाज्या मध्यम आचेवरती परतून घेतल्या। वरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एक अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं। झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी शिजवून घ्यायची। इथे आपल्या सर्व चपात्या बनवून झाल्या आहेत। मसुरा सुद्धा तुम्ही पाहू शकता छान तर्री आली आहे, छान घट्टसर तयार झालाय। मसुरा सुद्धा अगदी छान मऊसूत शिजलाय आणि सुगंधही अगदी मस्त येतोय आणि चवीला तर भन्नाट झालायच। सोबतच मी तुम्हाला भात सुक्की भाजी सुद्धा दाखवते। तर इथे ही सुक्की भाजी सुद्धा तुम्ही पाहू शकता छान अशी तयार झाली आहे आणि जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच चवीला सुद्धा अप्रतिम झाली आहे। सर्व भाज्या अगदी छान शिजल्या आहेत मऊसूत अशा। त्याचसोबत भातही पाहू शकता छान मऊसूत शिजलाय आणि तुपामुळे भाताचा सुगंधही छान येतोय। आता ताट वाढून घेऊयात। तर ताटामध्ये इथे मस्त तर्रीदार घट्टसर आणि ढाब्यावर मिळतो अगदी तसाच अख्खा मसुरा, त्यासोबतच मस्त मऊसूत पांढरा शुभ्र असा भात, चमचमीत चटपटीत अशी मिक्स भाज्यांपासून बनवलेली सुक्की भाजी आणि मस्त मऊसूत अशा घडीच्या चपात्या। चपाती तुम्ही पाहू शकता दिसतानाच किती मस्त दिसते आणि तेवढीच मऊसूत तयार झाली आहे। आणि त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी लोणचं, एखादी चटणी घेऊ शकता, त्याचसोबत सलाद घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि सोबतच अख्खा मसुरा आहे म्हणून मी लिंबू सुद्धा सर्व केलंय। आणि इथे पहा मस्त अशी झटपट तयार होणारी आपली दुपारच्या जेवणाची थाळी बनवून तयार झाली आहे। बनवायला सोपी आहे, योग्य नियोजनानुसार बनवली तर 1 तासात बनवून सहज तयार होते। त्यामुळे एकदा ही दुपारच्या जेवणाची झटपट तयार होणारी थाळी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतले। आता याच्यामध्ये इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या। पाव वाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतले। खोबरं चिरून न घेता तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर। त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला थेंबभरही पाणी न घालता वाटून घ्यायचं। थोडंसं वाटण जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही, फक्त पाणी न घालता वाटून घ्या। तर इथे पहा थेंबभरही पाण्याचा वापर न करता सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतले। पूर्ण बारीक असं झालं नाहीये, थोडंसं जाडसरच आहे। तर इथे मी भाजी आज कुकरमध्येच बनवणार आहे। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने मोजून 2 पळी तेल तुम्ही घेऊ शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि सोबतच 8 ते 9 कढीपत्त्याची पाने घेतली आहेत ती सुद्धा घालायची। आणि आता टोमॅटो मध्यम आचेवरती हलकासा मऊसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। तर इथे टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचंय। तर इथे पहा मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व वाटण मी परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर तिखटाला कमी असते, मी रंगासाठी वापरली आहे। 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालू शकता। पावडर मसाले घातल्यानंतर त्यासोबतच यामध्ये थोडंसं पाणी देखील घालायचं आणि आता मध्यम आचेवरती पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला पाण्यामध्येच भाजून घ्यायचा। पाणी घालून मसाला भाजला की काय होतं, मसाला अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि तेलाचा वापर सुद्धा कमी प्रमाणामध्ये होतो। तर इथे पहा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी भाजून घेतला आहे। तुम्ही मसाल्याला रंग पाहू शकता काय सुंदर आलाय। त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी हिरवे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। हे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचे, तुमच्या लक्षात नसतील तर 1 तासाभरापूर्वी तुम्ही हे गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकता। 1 तासभर गरम पाण्यामध्ये मूग भिजवले की छान भिजतात। आता हे सर्व मूग यामध्ये काढून घ्यायचे आणि मसाल्यासोबत मिक्स करून मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं मी छान असे परतून घेणार आहे। तर इथे हे मूग 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती मी छान असे परतून घेतले आहेत। त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं। तर या ठिकाणी सुरुवातीला मी जास्त पाण्याचा वापर करणार नाहीये।
एक वाटीभर पाणी घालायचं, पाण्यासोबत मसाले मूग एकसारखे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी कुकरच्या झाकणाची रिंग काढून घेतली आहे। झाकण फक्त आपल्याला कुकरवरती ठेवायचं आहे आणि आता मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची। अशा पद्धतीने कोणतीही भाजी बनवताना थोडा वेळ वाफ काढून घेतली, त्यानंतर पाणी घातलं की भाजी चवीला छान होते। तर इथे पहा 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती मी हे मूग छान असे वाफवून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता मुगाचा रंग आणि कन्सिस्टन्सी सुद्धा। त्यानंतर आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं। तर आता ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवतोय, त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागणार नाही आणि आटणार सुद्धा नाही। त्यामुळे मी यामध्ये फक्त 1.5 ग्लास पाणी घातले आणि ही भाजी मी 3 ते 4 जणांसाठी बनवतीये। चवीनुसार मीठ घालायचं, कुकरला झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। जर मूग तुम्ही रात्रभर भिजवून घेतले नसतील, तासभरच भिजवले असतील तर 1 ते 2 शिट्ट्या एक्स्ट्रा कराव्या लागतील। आता आपली रस्सा भाजी तयार होतीये, तोपर्यंत आपण सुक्की भाजी बनवून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की 2 मोठे चमचे इतकं यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले की यामध्ये इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ती घालायची। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या। एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय, तो घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। तर इथे पहा कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी सर्व साहित्य परतून घेतले। त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे मी टोमॅटो सुद्धा कांद्यासोबत मऊसूद होईपर्यंत परतून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची। त्यानंतर इथे मी 2 चमचे चणा डाळ अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती, ती भिजवलेली चणा डाळ सुद्धा घालायची आणि आता मसाल्यासोबत मिक्स करून ही डाळ 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती मी छान अशी परतून घेणार आहे। तर इथे पहा चणा डाळ मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं मी छान अशी परतून घेतली आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा कोबी असा उभा आणि एकदम पातळ चिरून घेतलाय आणि पाण्याने 1-2 वेळा स्वच्छ धुवून सुद्धा घेतलाय। आता हा चिरलेला कोबी यामध्ये घालायचा। त्यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हा कोबी भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचा। तर इथे पहा कोबी भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मी छान असा मिक्स करून घेतलाय। सर्व मसाले कोबी बरोबर एकजीव झाले आहेत। आता हा कोबी मी अशाच पद्धतीने 1-2 मिनिटं आणखी परतून घेणार आहे। तर इथे मी कोबी 1-2 मिनिटं छान असा परतून घेतलाय। त्यानंतर आता पॅनवरती झाकण ठेवायचं, मंद आचेवरती कोबी शिजवून घ्यायचा। यामध्ये थेंबभरही पाण्याचा वापर करायचा नाही। मिठामुळे आणि कोबीला स्वतःचं असं पाणी सुटतं, त्यामध्येच कोबी छान शिजतो। त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर शक्यतो करू नका आणि मंद आचेवरती कोबी शिजवून घ्या। आता कोबीची भाजी तयार करून होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या आहेत, ती भाजी सुद्धा तयार झाली आहे, भात सुद्धा तयार झालाय। आता ही सुक्की भाजी तयार होतीये, तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते। तर इथे सर्व चपात्या बनवून तयार झाल्या आहेत। भात सुद्धा तुम्ही पाहू शकता छान असा शिजलाय, मऊसूद तयार झालाय आणि तूप घातलं होतं, त्यामुळे भाताचा सुगंधही छान येतोय। त्याचसोबत कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालाय। झाकण काढूया। झाकण काढल्यानंतर पाहू शकता भाजी सुद्धा परफेक्ट तयार झाली आहे, मूग सुद्धा छान शिजले आहेत आणि चपात्या बनवून होईपर्यंत आपली कोबीची भाजी सुद्धा तयार झाली आहे। झाकण काढून तुम्हाला दाखवते, परफेक्ट अशी कोबीची भाजी तयार झाली आहे। मी यामध्ये थेंबभरही पाण्याचा वापर केला नाहीये। कोबीला स्वतःच्या अशा सुटणाऱ्या पाण्यावरतीच हा कोबी मी छान असा शिजवून घेतलाय। डाळ भिजवून घेतली होती, त्यामुळे डाळ सुद्धा कोबीला सुटणाऱ्या पाण्यामध्ये छान शिजली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर भाजीला तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय। तर इथे आपली पूर्ण योग्य नियोजन करून फक्त 45 मिनिटांमध्ये ही पूर्ण थाळी बनवून तयार झाली आहे। ताट आपण वाढून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत आणि चटपटीत अख्ख्या मुगाची रस्सा भाजी, सोबतच कोबीची सुक्की भाजी, घडीची चपाती आणि मस्त मऊसूद असा भात।
तर तुम्ही सुद्धा दुपारच्या जेवणामध्ये वेळेचं योग्य नियोजन करून ही थाळी एकदा नक्की बनवून पहा, सर्वांना नक्की आवडेल। तर इथे आपण दुपारच्या जेवणामध्ये बनवता येतील अशा 4 प्रकारच्या रस्सा भाजी आणि 4 प्रकारच्या सुक्या भाज्या असे प्रकार पाहिले आहेत। यातील तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अशाच आणखी रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज रेसिपी मराठीला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।